नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हरिः ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. श्री सूक्तमध्ये पहिल्याच रुचेत अग्नीला जातवेदस असे संबोधले आहे. जातवेदस हा गतिशील आहे. अग्रे नयती स अग्निः. म्हणून माणसाला अध्यात्मसंपदा मिळवण्यासाठी, ती लक्ष्मी जीवनात विकसित करण्यासाठी साधकाला पुढे घेऊन जाणारा अग्नीच. म्हणून अग्नीला माध्यम मानून हे जातवेद मे लक्ष्मी आवहो, हे जातवेदा माझ्यासाठी लक्ष्मीला बोलव, असे श्री सूक्तकार सांगतात. पुढे ते म्हणतात हिरण्यवर्णाम. लक्ष्मीचा वर्ण सोन्यासारखा तेजस्वी आहे. सामान्य माणसाला आकर्षून घेईल अशी लक्ष्मीची कांती आहे. बुद्धिमंतांना आकर्षून घेईल असे तिचे प्रतिभा सौंदर्य आहे. सामान्यांप्रमाणे तत्ववेत्यांना आकर्षित करेल अशी श्रीची स्थिरता आणि प्रसन्नता आहे. हरिणीम. हरिणीम म्हणजे हिरव्या रंगाची. हिरवा रंग हा चैतन्याचा द्योतक आहे. हरिणी असे संबोधून, हे लक्ष्मी तू सदोदित हिरवी आहेस, एव्हरग्रीन आहेस. म्हणून प्रत्येकाला लक्ष्मीचा नित्य नवा अनुभव येत असतो. हरिणींचा दुसरा अर्थ आहे हरिणासारखी चपळ. लक्ष्मी जेव्हा येते तेव्हा ती माझ्यामुळे येते. मी कर्तृत्व केले, माझ्या बुद्धिमत्तेमुळे मिळाली, माझ्या परिश्रमांमुळे मिळाली, म्हणून माझ्यामुळे लक्ष्मी येते. आणि लक्ष्मी जाते तेव्हा मात्र आपण लक्ष्मीलाच दोष देतो की लक्ष्मी चंचलच आहे, आलेली लक्ष्मी ती जाणारच आहे. हा मनुष्याचा स्वभाव आहे. उद्यमं साहसं धैर्यं बुद्धिशक्ती पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र श्रीः अचला भवेत्. उद्यम म्हणजे सतत प्रयत्न, साहस, डेअरिंग, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम हे 6 गुण ज्याच्या ठायी एकत्र आलेले असतात त्या लक्ष्मीवंताकडे लक्ष्मी ही अचल राहत असते. हरिणाचा आणखीन एक गुण असतो. चपळतेसोबत हरिण घाबरट असते. तसंच लक्ष्मीला सतत भय असतं. तो तिला विसरणार तर नाही ना. तो म्हणजे लक्ष्मीवान. ज्याच्या घरात ईश्वरविरोधी विचार आहे त्याच्याकडे लक्ष्मी निवास करत नाही. म्हणून संपत्तीच्या जोडीला ईशश्रद्धा ही आवश्यकच आहे. चंद्रां प्रभासां. घर बांधताना श्रीमंतीचे प्रदर्शन आपोआपच होते. एखाद्या व्यक्तीचं नवीन बांधलेलं घर आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा ते घर कशा पद्धतीने बांधलेले आहे, त्याची सजावट कशी केलेली आहे, त्यातून त्याची श्रीमंती प्रदर्शित होत असते. लक्ष्मी दैन्य, दुःख, भयहारिणी असेल तर लक्ष्मीवान भयभीत का? लक्ष्मी उजळ माथ्याने कष्टाने आलेली असेल तर तिचे चंद्रासारखे शीतल तेज आपोआपच जाणवते. प्रदर्शन करण्याची आवश्यकताच नाही. म्हणून श्री सूक्तात लक्ष्मीचे वर्णन अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं. रथामध्ये बसलेली असल्यामुळे जिच्या पुढे घोडे धावत आहेत व जिचे आगमन हत्तीच्या चित्कारांनी जाणवत आहे, अशी वाजत गाजत पुढच्या दाराने येणाऱ्या लक्ष्मीचे स्वागत श्रीसूक्तकारांनी केलेले आहे. अनपगामिनीं. अविनाशी, चिरस्थायी लक्ष्मी फार काळ स्थिर राहत नाही. याची कारणं आगमन आणि विनियोग. लक्ष्मीचं आगमन कशा प्रकारे होतं आणि तिचा विनियोग कशासाठी होतो. अयोग्य लक्ष्मी साध्य असणे चुकीचं नाही, तर तो लक्ष्मी प्राप्त करणं हा पुरुषार्थ आहे.
पण तो पुरुषार्थ साध्य करताना, लक्ष्मी प्राप्त करताना साध्यसूचितेसोबत साधनसूचिताही महत्त्वाची आहे. या साध्यसूचितेसोबत साधनसूचिता महत्त्वाची हे सांगण्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले आहे, अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथग्विधं विविधाः पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. संपत्ती कशासाठी कमवायची हे झालं अधिष्ठान. संपत्ती प्राप्त करणारा, लक्ष्मी प्राप्त करणारा कर्ता हा गुणवान आणि सात्विक असला पाहिजे. त्याने सात्विक गुणांचं अर्जन केलं पाहिजे. न क्रोधो न च मात्सर्यो न लोभो न शुभामतिः असे वाईट गुण किंबहुना विकार ज्याच्याकडे असतात त्याच्या ठायी लक्ष्मी निवास करत नाही. लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक साधनं मनुष्य वापरत असतो. जसं कृषी आहे, व्यापार आहे, नोकरी आहे. यासाठी योजलेली जी साधनं आहेत ती शुचिर्भूत असावी. आपण प्रामाणिकपणाने कष्ट करून परिश्रमपूर्वक लक्ष्मी प्राप्त करायला हवी आणि त्यासाठी विविध दिशेने योग्य पद्धतीने केलेले विविध प्रयत्न असावे. मग अधिष्ठान योग्य व पवित्र असेल तर, कर्ता गुणवान आणि नीतिवान असेल तर, योग्य साधनांचा पुरेपूर वापर असेल तर, परिपूर्ण आणि अर्थपूर्ण प्रयत्नांचे सातत्य असेल तर 80% काम पूर्ण होते असे भगवंत सांगतात. यश मिळवण्यात दैवाचा, नशिबाचा फक्त 20% भाव असतो. संपत्तीवान, वैभवसंपन्न होणे हे भाग्यशाली लोकांचं दैव आहे. लक्ष्मी प्राप्तीचा हा दीर्घ पण स्थायी मार्ग आहे. पहिले 4 गुण आपण आपल्यात आणले तर त्यातून मिळालेली, नशिबाने मिळालेली लक्ष्मी ही चिरकाळ टिकणारी, दीर्घ आणि स्थायी आहे. झटपट श्रीमंती की परत न जाणारी लक्ष्मी? परत न जाणारी लक्ष्मी म्हणजेच अनपगामिनीं लक्ष्मीं. झटपट श्रीमंती की अनपगामिनीं लक्ष्मीं यापैकी एकाची निवड डोळसपणे आणि प्रयत्नपूर्वक करायला हवी. धन्यवाद.